असा कोण? आत्मदेव नावाचे एक ब्राह्मण, ज्यांचं वास्तव्य गंगेच्या काठाला, गंगेच्या काठाला राहणाऱ्या आत्मदेव ब्राह्मणाला धुंधुली नावाची पत्नी आहे. संसार समृद्ध आहे, श्रीमंती आहे, घर चांगलं आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. सगळं काही व्यवस्थित असताना आत्मदेव ब्राह्मणाच्या संसारामध्ये एक बाजू अपुरी आहे. कोणती बाजू अपुरी आहे? आत्मदेव ब्राह्मणाला संतती नाही, मूलबाळ नाही. संसार सगळा चांगला आहे, सगळं काही असताना मायबाप, संसार कोणाचाही असू द्या, कुठेतरी न्यूनता ठेवलेली आहे. कधी संपत्ती आहे तर श्रीमंती, श्रीमंती आहे तर संतती नाही. कधी संतती भरपूर आहे तर श्रीमंती नाही. कुठे खायला नाही, खाणारी तोंड खूप आहेत. कुठे खायला खूप आहे पण खाणारी तोंड नाहीत. कुठे काही एक आहे, एक नाही. ही संसाराची स्थिती आहे. आत्मा यस्य देवाः इति आत्मदेवाः. आत्मा हाच ज्याचा देव, असा आत्मदेव नावाचा अत्यंत त्रिकाल संध्या करणारा सत्शील ब्राह्मण, ज्यांचं जीवन वेद मार्गाने सांगितलेल्या जीवनाप्रमाणे ज्यांचं जीवन आहे, असे आत्मदेव. पण आत्मदेवाचं जीवन दुःखाने ग्रस्त झालेलं आहे. एक दुःख जीवनामध्ये, आणि त्या दुःखाचं कारण आहे पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. संतती नसल्यामुळे आत्मदेव ब्राह्मण दुःखी आहेत. धुंधुली नावाची पत्नी आहे. धुंधुली कशी आहे माहिती आहे? कुतर्कावादरता चेष्टा. ही धुंधुली कुतर्क करणारी आहे. ही धुंधुली इतर गप्पामध्ये जिला फार रस आहे. सांगू कोणत्या? या शेजारच्याचं धुन झालं की त्या शेजारच्याचं, त्या शेजारच्याचं झालं की पलीकडच्याचं, पलीकडच्याचं झालं की त्या गल्लीतलं, त्या गल्लीतलं झालं की त्या पलीकडच्या गल्लीतलं. असं जिला कुतर्क वाद रता चेष्टा, जिच्या गप्पात संपत नाहीत. कोणत्या गप्पा करते? ती काही फार चांगल्या गप्पा करत नाही. मग हिचं कसं, तिचं कसं, तिचं कसं, तिचं कसं, हीच नुसत्या गप्पा करत राहते आणि तुला म्हणून सांगते. ती प्रत्येकीला म्हणते हे मी तुला म्हणून सांगते, दुसऱ्याला सांगू नको. गावात प्रचार तुम्हाला जोरात करायचा असला ना, म्हणून तर लाडकी बहीण आली. तुम्हाला प्रचार मोहीम जोरात करायची असली ना, तर माता भगिनींना हातात घ्या. माता भगिनींच्या कुठं तुम्ही निरोप पोचवायला यशस्वी ठरले ना, तर ती गोष्ट गावात, अहो गावात काय अख्ख्या राज्यात पोचली. नुसतं गावात काय घेऊन बसलात तुम्ही? ती फक्त गप्पा करत राहायची, काम लवकर आवरायची. कामच काही नव्हतं ना, दोघच घरामध्ये, आत्मदेव आणि धुंधुली. दोघांचा आवरायला वेळ किती लागतो बरं? ती धुंधुली अशी होती, तिला कामच आवडत नव्हतं. तिला काम करणं अजिबात आवडत नव्हतं, काम करत नसायची. आणि घरातलं जेवढं काही काम आहे ते चटकन आवरून मग हिला घेऊन बस, तिला घेऊन बस, गावातल्या 4 महिलांना घेऊन बस, शेजारणींना घेऊन बस, आणि मग कुतर्क करत बसायची. अशी धुंधुली, जिला वेदशास्त्र आवडत नव्हतं, जिला संत आवडत नव्हते, जिला शास्त्र आवडत नव्हतं, जिला ज्ञान आवडत नव्हतं. असतं असं कधी कधी. नवऱ्याला परमार्थ आवडतो तर बायकोला आवडत नाही. कधी बायकोला परमार्थ आवडतो तर नवऱ्याला आवडत नाही. कधी दोघांनाही आवडत नाही. आणि कधी असं आहे दोघांनाही फार आवडतो. परमार्थ ही अशी गोष्ट आहे की ती सगळ्यांना आवडेलच असं नाही.
कधी कधी माता बहिणींना कथा कीर्तन या सगळ्या सेवा फार आवडतात, घरामध्ये 4 पात्र उठवायला आवडतात. पण हे आमचं हे असं असतं की त्याला पुढं कथा येणार आहे अजामेळ ब्राह्मणाची. अजामेळ चरित्रामध्ये असा आहे, अजामेळा कोणी सतशील माणूस घरी आला तर लाकूड घेऊन मागं लागायचं. वारकरी दिसल्यावर तर त्याच्या काही माणसांची अशी तिडीक उठते. गंध माळ अशा गळ्यात असलेले संत लक्षणांनी युक्त असणारी माणसं बघितली की काही माणसाचं कपाळच सरकतं. का सरकतं माहित नाही. काही वेळेला पतिदेवांना यजमानांना आवडत असते, यजमानांना परमार्थ फार आवडत असतो. पण या आनंद महाराज यजमान परमार्थ प्रेमी असतात वर्या, पण यजमानींबाईंना मात्र परमार्थ आवडत नसतो. याने रात्री कीर्तन झाल्यावर महाराजांना म्हणावं, महाराज चला ना आमच्या घरी. अहो रात्रीचे 11 वाजलेत, कशाला? नाही चला हो, माझ्या घराला तुम्ही यावं असं मला मनोमन वाटतं. या महाराज. मग रात्रीच्या 11:30 वाजण्याच्या वेळेला यजमानांनी घरी न्यावं. ती आतून आवाज देते, तुम्हाला काही टाइम फिम कळतंय का नाही? बरं तुम्हाला कळत नाही तर त्या बॉला तर कळावं 11:30 वाजता घरात यायला. ते महाराजाला ऐकू जाण्यापर्यंत म्हणते रातच्या 12 वाजता घरी यावं का? काही वेळेला यजमानांना नवऱ्याला परमार्थ आवडतो, पत्नीला आवडेलच असं नाही. काही वेळेला दोघही तसे असतात, पाप्याचे पितर जेवलेले. जोड अशी मिळते काही वेळेला, ह्यालाही आवडत नाही तिलाही परमार्थ आवडत नाही. मध्ये पती पत्नी सद्विचारी एका दिशेने जाणारी भेटण्यासाठी की ज्यांना परमार्थ आवडतो. काही वेळेला एकाचं तोंड पूर्वेला तर एकाचं पश्चिमेला, नवऱ्याचं तोंड उत्तरेला तर बायकोचं तोंड दक्षिणेला. दोघांना परमार्थ आवडेलच असं नाही. या आत्मदेवाची पत्नी धुंधुली ही अशीच होती. तिला काही हे सगळं आवडत नव्हतं. धुंदुकारी मात्र अत्यंत परमपवित्र जीवन जगणारे, पण या आत्मदेवाचं जीवन दुःखग्रस्त आहे. एक वेळेला आत्मदेवांना या भावनेने असा विजय मिळवला की आत्मदेवाला वाटलं आपण जीवन जगून काय करायचं आहे? सगळं काही आहे माझ्याजवळ, पण सगळं काही असणारा मी संतती विना शून्य आहे. आणि मग जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये अविचार विजय मिळवतो मायबाप, अविचारामध्ये कधी क्रोधायमान होऊ नका. हमेशा याद रखना, एक चीज, एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. ज्या ज्या दिवशी तुम्हाला एखादं वाक्य आवडेल तर अवश्य लिहून ठेवा, हृदयात कोरून ठेवा. गोड वाक्य आहे, ये भी दिन चले जाएंगे. हेही दिवस जातील. जेव्हा कधी दुःखाने ग्रस्त व्हाल, जेव्हा कधी आपली मनोभूमिका दोलायमान होईल, कधी वाटेल की अरे यावर्षी खूपच उत्पन्न कमी झालं, यावर्षी खर्च सुद्धा निघाला नाही, शेतामध्ये 1,00,000-2 लाख रुपये खर्च केले पण हाताशी काय आलं, 5-50 हजार रुपये मिळाले. माझा शेतकरी राजा बघा, राजा का म्हणावं शेतकऱ्याला? राजा का म्हणावं? कुणाला पेरणीसाठी 1 लाख लागतात, कुणाला 2 लाख, कुणाला 5 लाख. असे काही लोक आहे की त्यांना 5-5 लाख रुपये खत आणि पेरणीचा खर्च आहे. पण ऐका ना मायबाप, कोण आहे हो असा उघड्यावर 5 लाख फेकणारा? हे 5 लाख जेव्हा 5 लाखाचं बी, 5 लाखाचं खत विकत घेऊन काळ्या आईची काय भरायची? ओटी भरायची. आणि ती ओटी भरल्यानंतर पाऊस येईल
की न येईल नो गॅरंटी. बरं, पाऊस न पडला तरी अडचण आहे आणि जास्त पडला तरी अडचण आहे. अतिवृष्टी झाली तरी पीक जाणार आहे, अनावृष्टी झाली तरी पीक जाणार आहे. कदाचित शेतात ओतलेले 5 लाख परत येतील न येतील. राजा त्याला म्हणतात ज्याचं अंतःकरण उदार असतं. माझ्या शेतकऱ्याचं अंतःकरण उदार आहे. शेतकऱ्यासारखा राजा नाही का, एवढं करून ज्याच्या दारातून अतिथी कधी विनमुख जात नाही. जो स्वतःच्या जवळ असलेले, बरं ते जवळ तरी असतात का, कधी कर्ज काढून, कधी दुसऱ्याचे उसने घेऊन शेती करणाऱ्या माझ्या शेतकरी राजाला आमची विनंती आहे सरकारला, आमची विनंती आहे सरकारला, आमच्या शेतकरी राजाला तुम्हाला बाकीचं काही नाही देता आलं तर देऊ नका. आमच्या शेतकरी राजाला तुम्हाला कर्जमाफी, बाकीच्या गोष्टी असतील ते वेगवेगळ्या योजना सुरू झालेल्या आहेत ना. शेतकरी सन्मान योजना 500 रुपये महिना आहे ना, बरोबर का. बाकीच्या गोष्टी नाही देता आल्या तर देऊ नका, पण माझ्या शेतकरी राजाला मोफत बी आणि मोफत खत द्या. महाराष्ट्रातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतकऱ्याला कर्जच कशासाठी काढावं लागतंय, पेरणीसाठी. आणि पेरणीसाठी जे पैसे घातले ना, ते पैसे सुद्धा वापस परत मिळण्याची गॅरंटी नाही. शेत पिकल्यानंतर भाव चांगला मिळेलच याची सुद्धा गॅरंटी नाही. 2 गोष्टी जर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये झाल्या, एक खत आणि बी बियाणं मोफत मिळावं, आणि 2 शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव, पक्का भाव, की जो खर्च वजा जाता त्याला पुरावा, असं जर मिळालं तर माझ्या या देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपुष्टात येतील. मायबाप, आज आत्मदेवाचं हृदय विषादग्रस्त है. जिंदगी में जब कभी भी दुःख आपको सताएगा, जीवनामध्ये दुःखाच्या भावना तुमच्यावर विजय मिळवतील, अशा वेळेला हे वाक्य स्मरणात ठेवा. ये भी दिन चले जाएंगे, हे दिवस निघून जातील. 4 दिवस सुखाचे आहेत, 4 दिवस दुःखाचे आहेत, पण आत्मदेवाला आज भावना अनावर झाल्या. अनावर भावना झाल्यानंतर आत्मदेवाने आज निर्णय घेतला, मुझे जिंदगी नहीं जीनी है. काय करायचंय, मला आत्महत्या करायची आहे, मला या घरामध्ये राहायचं नाही, मला हे असं दुःखमय जीवन न जगता या जीवनाला संपवून घ्यायचंय. वनाच्या दिशेने आत्मदेव निघालेले आहे. वनामध्ये जावं, एखाद्या दरीमध्ये हा देह समर्पित करून टाकावा आणि हे जीवन संपवून टाकावं. मायबाप, असा विचार माणसाने कधी जीवनामध्ये करू नये, कारण हे जीवन सुंदर आहे, हे जीवन अत्यंत सुंदर आहे. हे जीवन 83,99,999 योनीच्या पुनरपि जननी जठरे शयनम. कितीतरी योनी फिरल्यानंतर हा नरदेह मिळालेला आहे. आणि म्हणून मनुष्य शरीर मिळालेल्या माणसाने कधी आत्महत्या करायचा विचार करू नये. शास्त्र सांगेल, आत्महत्या केलेल्या जीवाला सद्गती नाही, त्याला शास्त्राने गती दिलेली नाही, त्या जीवाला भटकत राहावं लागतं. आणि म्हणून आत्मदेवासारख्या शास्त्र जाणणाऱ्या माणसाला सुद्धा अविचार मनावर आरूढ झाला आणि वनामध्ये आत्मदेवाने स्वतःला संपवण्यासाठी जावं. एका झाडाखाली बसलेले आहे. झाडाखाली बसलेले असताना डोळ्यांमधून घळघळ घळघळ अश्रू वाहत आहेत. एक संत त्या रस्त्याने चाललेले आहे. संतांना आत्मदेव दिसले. झाडाखाली बसलेले आत्मदेव पाहिले. आत्मदेव रडत असताना पाहिले. दया आली. संतांचा स्वभाव दयाळू आहे. संत दया मूर्ती आहेत. संतांच्या हृदयामध्ये उपजतच दया आहे. रुदन करणाऱ्या रडणाऱ्या आत्मदेवाला पाहिलं
आणि संत महात्मे आत्मदेवापर्यंत पोहोचले. विप्रवर काय अडचण आहे, काय भाग्य आहे की तुमच्यासारखा व्यक्ती जंगलामध्ये येऊन, वनामध्ये येऊन प्रभूची सेवा करताय, तुम्ही नामचिंतन करताय, डोळ्यांमधून गळगळ गळगळ अश्रू वाहतायत, भगवंतासाठी रडत असावेत. असा ग्रह संतांचा झाला. संतांनी विचारलं, काय दुःख आहे, काय यातना आहेत, की भगवंताची प्रार्थना आहे, देव भेटावेत म्हणून साधन आहे. आत्मदेवाने सांगितलं, महाराज स्वामी तुम्ही समजता असं काही नाही, माझ्या रडण्याचं कारण वेगळं आहे. काय कारण आहे आत्मदेवा? कारण असं आहे की माझं जीवन संतती शून्य आहे, संतती नाही, आणि म्हणून मी आज आत्महत्येस प्रवृत्त झालोय. मी वनामध्ये या करता आलोय की आता मला जीवन संपवायचंय. तुमचं दर्शन झालं, हे माझं अहोभाग्य आहे. आता तुमचं दर्शन घेतो आणि दर्शन घेऊन हे मी जीवन संपवणार आहे. संतांनी काही चांगल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. आत्मदेवा असा विचार करू नका, हो तुमचं नाव आत्मदेव आहे. आत्मदेव कधी आत्महत्या करत नाही, आत्मदेवाने कधी आत्महत्या करू नये. तुम्ही आत्महत्येस प्रवृत्त होऊ नका. आत्महत्येचं कारण की मला मुलं बाळ नाही, तो मला संतती नसल्यामुळे मी आत्महत्येस प्रवृत्त झालोय. साधू संतांनी सांगायला सुरुवात केली, आत्मदेवा अहो तुम्हाला नाहीत हे बरं आहे ना. आत्मदेवा तुम्हाला मूलबाळ नाही हे बरं आहे ना. का बरं? अहो ज्यांना आहेत त्यांची काय अवस्था आहे आत्मदेवा? जिनको 2-2 4-4 बेटे हैं ना, जिनको 2-2 4-4 बेटे हैं वो भी रो रहे हैं, ते पण रडतायत का? थोरलं सांभाळी ना, 2 नंबरचं सांभाळील वाटलं ते सांभाळी ना, 3 नंबरचं सांभाळील वाटलं ते सांभाळी ना, 4 नंबरच्या नंतर हाकलूनच दिलं. म्हणजे 4-4 असून सुद्धा, पोटी 4-4 संतान असून सुद्धा ज्यांना संतती आहे त्यांची काय अवस्था आहे? त्यापेक्षा तुम्हाला नाही ते बरं आहे ना. नाही म्हणून तरी तुम्हाला बसता येत आहे, पण ज्यांना आहेत, ज्यांना मुलं असून सुद्धा ज्या आई वडिलांचं जीवन नरकप्राय यातना ज्यांना मिळतायत, याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी का मायबापांनी अट्टहास केला होता की मुलाबाळांनी आपल्याला म्हातारपणाच्या वेळेला जी मुलं आपल्या हातातली काठी व्हावीत अशी अपेक्षा, त्या मुलांनी त्याच काठीने, हो या महाराष्ट्रात, या देशात अशी सुद्धा मुलं आहेत की आईला आणि वडिलांना काठीने मारणारी सुद्धा, अशी सुद्धा मुलं आहेत की जी मुलं आई वडिलांना, त्या आई वडिलांचा शब्द ऐकत नाहीत, त्यांचा कोणताही शब्द न ऐकता, माता पित्यांना न मानता, अशी बेईमान दुनिया या कलियुगातच आली आहे ना. की जी दुनिया इमान आई वडिलांच्या चरणाशी न ठेवता आई वडिलांना दुःख आणि त्रास देणारी मुलं. हाय रे
बाप, ज्या आईने तळहाताच्या फोडा समान जपलं, ज्या वडिलांनी रक्ताचं पाणी करून घडवलं, अशा मायबापांना सुद्धा बघा सध्याचा काळ कृतज्ञतेकडे वाटचाल करतोय. सध्याचा काळ बा कृतज्ञतेकडे वाटचाल करतोय. एखाद्यावर तुम्ही कितीही उपकार करा, पण केलेले उपकार विसरणारी माणसं वाढत चालली. जिथे माणूस आईवडिलांना विसरतोय, तिथे आपल्यावर कुणी केलेले उपकार आणि त्या उपकारांचं त्याला विस्मरण होत असेल, यात काय नवल आहे. आत्मदेवा, तुमचं बरं आहे ना की तुम्हाला मुलबाळच भगवंताने दिलं नाही. पोटी संतती असून जर त्या आई वडिलांना नरक यातना भोगाव्या लागत असतील, मुलांकडूनच त्रास होत असेल, मला वाटतं मुलं लग्न होईपर्यंत बरी असतात. म्हणजे तांदळवाडीतलं नाही सांगत, आमच्या डिकसळला तसं आहे. आणि सध्या मी सेलूला राहतो ना, तिकडं तर जास्तच तसं आहे. बरोबर आहे ना. लग्न होईपर्यंत त्यांच्या बुद्धीत काही फरक पडत नाही. त्यांची बुद्धी आई वडिलांविषयी चांगली असते. पण तांदळवाडीकर की त्याच्या बुद्धीत काय फरक पडतो माहित नाही. माझं नाही सांगत, विश्वमाऊली ज्ञानोबा राय बोलतात, पहिली बाळ दसे आईबा हेची पिसे. अगोदर काय म्हणत होता, आई 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 आई, और होने के बाद आई इज इन फ्रंट ऑफ हिम, आई त्याच्या समोर है. और माँ को देखने के बाद भी बोलता है, क्या बोलता है, आई ती कुठे आहे. त्यानं ड्युटीवरून घरी यावं, पण घरी आल्यानंतर जर मिसेस दिसली नाही तर आईला विचारतो, आई पहिली बाळ दसे आई बा हेची पिसे, मग मात्र बाई बाई बाई. हे सर्वांचं आहे. कलियुगामध्ये असा प्रॉब्लेम झाला, माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहु मान रे. पण ऐका मायबाप, आत्मदेवासारख्या ब्राह्मणाच्या जीवनामध्ये हे दुःख अनुभवायलाच येऊ नये म्हणून संत सांगतात, तुझं बरं आहे की तुला असा काही प्रसंग तुझ्या जीवनामध्ये येणार नाही. संत, तुम्हाला काय माहिती हो, घरामध्ये मुलं असल्यानंतर काय आनंद होत असतो महाराज. आप सन्यासी लोगों को इसका नहीं पता चलेगा. मुझे कुछ नहीं होना, मुझे सिर्फ बच्चा होना, आपकी मैं कोई नहीं सुनने वाला. मला तुमचं दुसरं काही प्रवचन देऊ नका, ही प्रवचनाची वेळ नाही. भुकेच्या वेळेला प्रवचन सुरू केल्यावर तुम्ही काय म्हणता, महाराज फर्स्ट दिस, मग प्रवचन ऐक, जमलं तर ऐकू बरं का. भुकेच्या वेळेला काय पाहिजे, अन्न पाहिजे. महाराज मला पुत्र पाहिजे, बेटा पाहिजे, बस बाकी कुछ नहीं होना. आप कितना भी प्रवचन देने का हो तो दे दीजिए, लेकिन मुझे आपका कुछ नहीं सुनना. मला तुमचं काही ऐकायचं नाही. म्हणले गिराईक चांगलंच तापलेलं आहे. आत्मदेवा आपका हस्त निकालो, हात समोर घेतला. संतांना भविष्य कळतं असं नाही, पण मला यांचं कळतंय थोडं 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 भविष्य कळतंय मला बी. कथा झाल्यावर तुम्ही म्हणताल हात बघा आमचाही, तसं काही हात वगैरे बघता येत नाही मला. यांचा हात पाहायलो. भाऊ तुमचा हात फार गोड आहे, तुमच्या हातात फार यश आहे. तुम्ही म्हणाल तिथं लात घालील तिथं पाणी काढण्याची धमक आहे, पण लक्ष्मी टिकत नाही देवा तुमच्या हातावर. माणसं तुमचंच खातात, तुमच्यावरच उलटतात. द्या 200 रुपये दक्षिणा, झालं. फोन पे करतो म्हणालेत. ही 4 वाक्य सांगितली की कोणाचे भविष्य पूर्ण होतं बरं का. हे सगळ्याच्या बाबतीत खरं आहे. हे सगळ्यांच्या बाबतीत सगळ्यांचं असणारं भविष्य. हे भविष्य सांगितलं आत्मदेवाचं. आत्मदेवजीचा हात समोर घेतला
आत्मदेवाला सांगू लागले संत, आत्मदेवा आपको इस जन्म में नहीं अगले 7 जन्म तक कुछ नहीं होने वाला. ऐका काळजीपूर्वक, तुम्हाला या जन्मात नाही तर पुढच्या 7 जन्मामध्ये सुद्धा काही प्राप्त होणार नाही, मूलबाळ होणार नाही. असं म्हटल्यानंतर आत्मदेवानं एवढं वाक्य ऐकलं आणि ऐकून संतांच्या शेजारी असणाऱ्या दगडावर डोकं आपटून घेतलं. जोरात डोकं आपटलं का, रक्तबंबाळ केलं डोक्याला आणि सांगितलं, संत महाराज मैंने आपका सुना, मला फक्त या जन्मातलं माहिती होतं. मी या जन्मामुळे दुःखी होतो, तुम्ही माझं पुढच्या 7 जन्मातलं भविष्य सांगितलं. आता तुमच्या नावाने चिठ्ठी लिहिणार आणि आत्महत्या करणार. पटक सिर पटक पटक के मैं अपनी जान दे दूंगा तुम्हारे नाम. मी डोकं आपटून आपटून तुमच्या नावाने आत्महत्या करणार. संतांनी हे ऐकलं आणि काळजाचं पाणी झालं. म्हणले एकदा ह्यानं डोकं आपटून घेतलेच, आता हे अजून एकदा डोकं 2-3दा आपटून स्वतःचा प्राण सुद्धा द्यायला कमी करणार नाही. दया उत्पन्न झाली. ऐका मायबाप, जे भगवान करू शकत नाही ते माझे संत महात्मे करू शकतात. संत महात्म्यांच्या आशीर्वादात काय ताकद आहे, संतांच्या वाणीमध्ये काय सामर्थ्य आहे. ज्यांच्या पाठीशी नवे ज्यांच्या सोबत भगवान सुद्धा सतत राहतो, भगवंताला सुद्धा काही करायला जेव्हा जमत नाही तेव्हा संत महात्मे मात्र ते करून दाखवतात. आपल्या झोळीमध्ये असलेले एक फळ काढलं, आत्मदेवाच्या हातावर ठेवलं. आत्मदेवा हे फळ घ्या, घरी जा, या फळाची पूजा करा आणि आपल्या पत्नीला हे फळ खायला द्या. याच्या योगानं तुमच्या घरी पुत्राचा जन्म होईल, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. आत्मदेवाला खूप आनंद झाला. फळ हातामध्ये स्वीकारलेलं आहे, संतांचं दर्शन घेतलेलं आहे. ते फळ घेऊन घरी दरवाजाच्या समोर आलेले हाक मारायला सुरुवात केली आहे. अरे धुंधुली, अरे सुनते हो धुंधुली. आवाज ऐकला, धावत पळत पत्नी बाहेर आली. काय एवढं ओरडत आहात? काही नाही, हे फळ घे लवकर. धुंधुली म्हणली, काय याच्या डोक्यावर परिणाम झालाय काय सांगावं. मला वाटलं कुठली तरी मोठी पूजा करून आलं काही की दक्षिणा घेऊन. हे तर काय घेऊन आलं, फळ घेऊन आलं. फळ काय मिळत नाही का कुठं? फळ आणलं आणि एवढं काय त्याचं, ओरडायला लागले मोठ्या मोठ्याने. अगं धुंधुली, हे फळ सामान्य फळ नाही, हे फळ संतांचा प्रसाद आहे, संतांनी दिलेला आशीर्वाद आहे. हे फळ तू ग्रहण कर, फळ खा. या योगाने आपल्या घरामध्ये मुलाचा जन्म होणार आहे, संतती जन्माला येणार आहे. या फळाचं सेवन कर. धुंधुलीने फळ घेतलं. आत्मदेव समोरच उभा आहेत. मी अगोदरच सांगितलं, धुंधुली कशी आहे, कुतर्कारता चेष्टा, कुतर्क करणारी आहे. बघा, आयुष्यात कुतर्क कधी करायचं नाही, कारण तर्कवादी लोक दूर जातात भगवंतापासून. तर्कवादी दुरी दुराविले. तर्कवाद्यांना कधी संतांची देवाची प्राप्ती होत नाही. म्हणून तर्क कधी करायचं नाही. संतांची पायी हा माझा विश्वास. परमार्थ क्षेत्रामध्ये विश्वास पाहिजे. हे का ते का, इथे काला जागा नाही. हे हृदयपूर्वक करायचं, अंतःकरणपूर्वक करायचं. शंका घ्यायला संसारात शेकडो ठिकाणी जागा आहे. माणसं तिथं संसारात शंका घेत नाहीत आणि परमार्थात शंका घेतल्याशिवाय राहत नाहीत. धुंधुली कुतर्क करणारी आहे. धुंधुली म्हणते, हे फळ जर मी खाल्लं तर काय होईल? हे फळ खाण्याने कुठं संतती जन्माला येत असते का? आत्मदेवाला सांगितलं, महाराज हे फळ मी ग्रहण करते, तुम्ही चिंता करू नका, मी फळ खाते. शेजारीने आली एक भेटायला. थोड्या वेळात शेजारणीला सांगितलं, अगं आमचं येडं कुठंतरी गेलं होतं, ते जाऊन कुणीतरी फळ दिलं आणि ते फळ घेऊन आलंय, फळ माझ्याकडं माझ्या हातात ठेवलंय, ते फळ खा म्हणे आणि फळाच्या योगाने आपल्याला संतती प्राप्त होणार आहे.
तिनं सांगितलं काही हरकत नाही, तू फळ खा. बरं का, काही ठिकाणी वेगळं सांगतात, पण पद्मपुराणामध्ये आलेली ही कथा आहे. शेजारणीनं चांगला सल्ला दिला तिला की बाई तू फळ खायचं टाकू नको, फळ खा. तिनं सांगितलं फळ खाल्लं तर काय होईल म्हणे, ऐक, मला कामं होतील का? बरं कामच काय आहेत, तुला कामं नाही आवरली. तिनं काही चांगले चांगले सल्ले दिले. जर आपल्या जवळच्या माणसांनी आपल्याला काही चांगले सल्ले दिले तर ऐकले पाहिजे. तिला सांगायला सुरुवात केली शेजारणीने, बाई तू फळ खा, फळ नाही म्हणू नकोस, खायचं टाकू नकोस. कधी कधी कोणाच्या तरी आशीर्वादाने काहीही होऊ शकतं, तू फळ खा. तिने सांगितलं काय न बघ, जर गावात चोर शिरले, ते चोर नेमके माझ्या घरापर्यंत आले, पहिलंच आमच्या घरामध्ये भरपूर पैसा आहे, ते जर चोर आमच्या घरी आले आणि जर मारायला सुरुवात केली तर मला पळता येईल का? मला पळता येणार नाही. म्हणून मी फळ न खाण्याचे कारण सांगतोय, मी फळ खात नाही. ती म्हटली अगं कुठं चोर येणार आहेत, चोर नाहीत येणार, तू काळजी करू नको. असं नाही ग, कधी एखादं कुत्रच माझ्या मागं लागलं तर मला पळता येणार नाही. मग बरं एवढं सगळं होऊन मग कामं जर घरातली आवरेनात तर कुणी करायची? ती म्हटली हे बघ, तुझी नणंद फार चांगली आहे ना, तुला काम आवरत नसले तर नणंदेला आपण निरोप देऊ आणि तिला बोलवून घेऊ, तुझी मदत होईल. नाही तरी तुझ्या घरी काही झाल्यानंतर, मूलबाळ झाल्यानंतर नणंदेला काहीतरी करणंच आहे, त्यापेक्षा तिला लवकर बोलवून घे. ती म्हणली ओ बहुत महाचोट्टी है. क्या बोली? मेरी ननंद बहुत महाचोट्टी है, मतलब चोरटी आहे ती जर घरी येईल तर सगळं घर धुवून घेऊन जाईल, त्यापेक्षा मी हे फळ खाणार नाही. तिनं फळ खायला नकार दिला, फळ न खायचं ठरवलं. म्हणजे काय करावं, नेमकं त्या दिवशी संध्याकाळी हिची बहीण आली मुक्कामी. बहिणीला तिनं आपल्या व्यथा सांगितल्या, हे बघ म्हणे मालकाने फळ आणलंय, हे फळ काय करावं, मला तर खाण्याची इच्छा नाही. तिने सांगितलं हे बघ ऐक, तू माझी बहीणच आहेस, आपण सगळी एकच आहेत. बहीण अशी होती, फार गरीब होती, मुलं खूप होती, आणि नेमकं आता आणखी एक होणार होतं. तिनं सांगितलं हे बघ म्हणे आता मला जे होईल ते मी तुला देईल, काळजी करू नकोस. आणि मग फळाचं काय करू म्हणे, तुझ्या घरी गाय आहे ना? हो गाय आहे. आत्मदेवाच्या घरी असणाऱ्या गाईलाही काही नव्हतं, गाईलाही वासरू काही नव्हतं, गायही तशीच होती, आत्मदेवाची बायकोही तशी होती. मग म्हणे ते गाईला खाऊ घाल, ते फळ गाईला खाऊ घालायचं आणि माझा पुत्र होणारा तुला देईन. ती म्हणली काय बहीण असावी तर अशी, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं म्हणे. तू सगळं उत्तर सांगून टाकलं, एकतर मला त्रास नाही, दुसरी गोष्ट फळाचा ताण नाही, आणि मला जे प्राप्त होणार आहे ते होणारच आहे. अशा भूमिकेतून ते फळ गाईला खाऊ घातलं. आत्मदेवाला मात्र सांगितलं मी फळ ग्रहण केलंय, फळ खाल्लंय. नवऱ्याला आपल्या मालकाला आपल्या खोटं बोलत राहिली. 9 महिने पूर्ण झाले. पूर्ण झाल्यानंतर या बहिणीला पुत्र झाला. मुलगा झाल्याच्या नंतर तिने तो रातोरात आपल्या बहिणीच्या घरी पूजता करण्याची व्यवस्था केली. सकाळ झाली, सकाळ झाल्याबरोबर हिने मालकाला सांगितलं मालक बेटा भयो, बधाई हो, बेटा भयो. सगळा आनंदी आनंद आत्मदेवाच्या घरामध्ये. आत्मदेवाने गावभर साखर वाटली. आत्मदेवाच्या घरात असलेली गाय पण प्रसूत झाली, गाईला पण पुत्र झाला. पण विशेषता अशी आहे की ज्या गाईला वासरू झालं ते वासरू कसं होतं माहिती आहे, ज्याचे कान गाई सारखे आणि संपूर्ण शरीर मानवाचं. त्या गाईला सुद्धा मुलगा झाला ज्याचे कान गाई सारखे, म्हणून नाव ठेवलं गोकर्ण. ज्याचे कान कसे आहे, गाई सारखे आहे, गाईचे कान मोठे आहे, या गोकर्णाचे कान सुद्धा मोठे, की जो शास्त्र श्रवण करण्यासाठी मोठ्या कानाने जन्माला आला. आणि धुंदुकारीला आपलं धुंदुलीला जो बेटा झाला, धुंदुली म्हणली माझ्या पोराचं नाव मी ठेवणार, माझ्या मुलाचं नाव मी ठेवणार. माझ्या मुलाचं नाव काय असेल, मी धुंदुली तर माझा मुलगा धुंदुकारी. ज्याचं नाव धुंदुकारी, तिने आपल्या मुलाचं नाव धुंदुकारी ठेवलं. मायबाप ही मुलं लहानाची मोठी होऊ लागली. आत्मदेव संस्कार करतात दोन्ही मुलांवर. सगळे
आनंदी आनंदित आहेत। जब भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है। देखो ना, आत्मदेव जी के यहाँ 2 बेटा पैदा हुए, उनका भी एक बेटा और गौ ने भी एक बेटे को जन्म दे दिया। 2 मुलं, दोन्ही मुलांवर चांगले संस्कार करतायत आत्मदेव। गोकर्णाला वेदशास्त्र पुराणाची आवड उत्पन्न झाली, ते सगळे संस्कार गोकर्णजी ग्रहण करू लागले, कारण गोकर्णजी संतांचा प्रसाद आहे। आणि धुंदुकारी मात्र त्याला वेगळं वळण लागायला सुरुवात झाली। तो संध्या करत नाही, तो ब्रह्मकर्म करत नाही, वडिलांनी सांगितलेलं ऐकत नाही, ऐकलं नाही तर चूक झाल्यानंतर धुंदुली मात्र आपल्या मुलाच्या चुकांवर काय घालतीये? पांघरून घालतीये। ऐका ना, मुलं कुठे बिघडतात? मायबाप, मुले कुठे बिघडतात? मुलं, आपला मुलगा अथवा मुलगी चुकती आहे हे अगोदर कोणाला कळतं? कोणाला कळतं? हो तांदळवाडीकर, कोणाला कळतं? आपला मुलगा अथवा मुलगी चुकीचं पाऊल उचलत आहे हे पहिल्यांदा चूक आईच्या लक्षात येते। जी आई आपल्या संततीची चूक झाकून ठेवते ना, ती आई आपल्या हाताने आपल्या पायावर दगड मारून घेते हो। जेव्हा पोरग चुकतं ना आणि बाप मारायला लागतो, सोडवायला कोण जाते? सोडविणाऱ्या अगोदर बघितल्या पाहिजे। मारता का त्याला? मारता का नाही? अगोदर तुला बघतो, अगोदर तुझ्याकडे बघतो, मग त्याला बघतो। शोकांतिका आहे अशी, बरं का सरपंच, शोकांतिका अशी आहे, रात्रीच्या 12, 12:30 वाजता आम्ही मंडळी कीर्तन सेवा करून घराकडे जात असतो। रात्रीच्या 12:30 वाजता, 1 वाजता, आणि आमची तरुण पिढी गावच्या चौकांमध्ये मोबाईलवर आहे। गावाच्या चौकांमध्ये हो। आज कुठे चालली तरुण पिढी? आज कुठे चाललो आम्ही? मग जर घरामध्ये हे दंडक असेल, रात्री 9च्या पुढे घराच्या बाहेर जायचं नाही। काय 9 नंतर बाहेर? तुझं कलेक्टरची मीटिंग आहे का? तुला या लोकांसोबत बसल्यामुळं काय 1-2 कोटी रुपयाची प्राप्ती आहे? हे का? मुलांना हे ऐकवा। आपली पिढी बघा, ज्यांची मुलं व्यसन मुक्त आहेत त्याच आई वडिलांचं जीवन सुखी आहे। ज्यांच्या मुलांना व्यसनाधीन ज्यांची मुलं झाली त्यांचं जीवन असून नरका समान आहे। म्हणून आपली मुलं जर व्यसनाधीनतेपासून वाचवायची असतील तर त्या मुलांना लहानपणापासून संस्कार द्या। धुंदुली आपल्या पोराच्या चुकांवर पांघरून घालू लागली। मारता का त्याला? आत्मदेव कधी कधी हात उचलायचे। धुंदुलीने सगळ्या मुलाच्या चुका सगळ्या सावरत नेल्या। पोरग संस्कार न घेता कुसंस्कार घेत राहिलं। बाहेर जाऊ लागलं तर बाहेर गेल्यानंतर व्यसनाधीन झालं। त्याला मद्यप्राशन करण्याचं व्यसन लागलं, त्याला अफूचरस गांजाचं व्यसन लागलं। तो कधी धूम्रपान करू लागला। ही व्यसन करण्यासाठी पैसा लागतो मायबाप। आईकडून पैसा घेऊ लागला, आई पैसे पुरवू लागली। कधी कधी आईकडे पैसे नसायचे तर बापाच्या जवळच्या पैशांची चोरी करू लागला। बापाचे पैसे गुपचूप घेऊ लागला। एक वेळेला आत्मदेवाला चोरी करताना सापडला। बापाने हात उचलला तर हात पकडला बापाचा, मारू दिलं नाही। हाताने आत्मदेवाला पाठीमागे ढकललं। आपलं पोरग बिघडत चाललंय हे आत्मदेवाच्या लक्षात येऊ लागलं, पण पर्याय चालेना। एक वेळेला आई वडिलांनी पैसे दिले नाही। आता हाच धुंदुकारी पंचवेश्यांच्या स्वाधीन झाला, कुकर्मामध्ये रत झाला। नको ते व्यसन याला लागलं आणि हा धुंदुकारी याने एक वेळेला आपले आईचे दागिने सुद्धा विकले। दागिने विकून बाहेरच्या स्त्रियांचं भरण पोषण करू लागला। पाहता पाहता धुंदुकारी अत्यंत वाम मार्गाला लागला। ज्या दिवशी आपल्या वडिलांचा अपमान केला, आजही आत्मदेवाने घर सोडलं आणि घर सोडून आत्मदेव पुन्हा वनामध्ये गेले। वनात का गेले आज माहिती आहे? मी सांगितलं
आत्मदेव या अगोदर सुद्धा वनात गेले होते. का गेले होते? काही नाही म्हणून, मला पाहिजे म्हणून. आत्मदेव आज सुद्धा वनात जातायत. मुझको ऐसा बेटा क्यों है, मला असा पुत्र का झाला की जो माझ्याशी वैर धारण करून मला मारतोय, जो कुकर्मामध्ये रत आहे, वाईट कर्म करणारा आहे. पुत्र होना बड़ी बात नहीं है. पूजनीय डोंगरे जी बाबा कहते थे, पुत्र होना बड़ी बात नहीं है, सत्पुत्र होना बड़ी बात है. वाक्य काय ऐका, मुलं असणं फार मोठी गोष्ट नाही, मुलं चांगली असणं ही फार मोठी गोष्ट आहे. अरे एक जिजाऊ जन्माला आली, एका जिजाऊनं छत्रपती शिवराय या महाराष्ट्राला दिले, या महाराष्ट्राचं सोनं झालं. एक सईबाई जन्माला आली, या सईबाईने छत्रपती शंभूराजे या महाराष्ट्राला दिले, महाराष्ट्राचं सोनं झालं. यांचे फोटो का लावले हो? या सर्वांचे फोटो का लावले हो? हे सगळे आपल्या जीवनामध्ये त्यांनी तेवढं उत्कृष्ट कर्म केलं म्हणून. पुत्र होना बड़ी बात नहीं, सत्पुत्र होना बड़ी बात है. विरोचनाची पत्नी सांगते, भला हुआ सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हात. ज्या मुलासमोर प्रभूने सुद्धा हात पसरावा. मालोक सुन लो, जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर. जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर. नहीं तो जननी बांझ भली, क्या खोवेगा नूर. आईने अशा पुत्राला जन्म द्यावा, पुत्र भावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी छेंडा. मुलं पोटी आलेली एकतर शूरवीर जन्मालीत, का ज्यांनी या देशासाठी आपले प्राण सुद्धा समर्पित करण्याची त्यांची तयारी असावी. मुलं एकतर शूरवीर असावीत, किंवा देवाचे भक्त असावेत, किंवा करण्यासारखे उदार असावेत. धुंदुकारी, वाम मार्गेला लागलेला धुंदुकारी पाहून आत्मदेव विषादग्रस्त अंतःकरणाने घर सोडलं, वनामध्ये गेले. आज बेटा क्यों है इस वास्ते गए. गोकर्णाने पाठलाग केला. गोकर्ण पाठीमागे जातायत वडिलांच्या. आत्मदेवाने जंगलात जावं देह समर्पित करण्यासाठी उडी मारणार, हात धरला, पिताजी ये नहीं करना, भगवत चिंतन करा. गोकर्ण उपदेश नावाचं प्रसिद्ध प्रकरण भागवत महात्म्यात आहे. देहेस्तिमौ सरुधिरे भीमतिं त्यजत्वम्. पित्याला उपदेश आहे, वडिलांना उपदेश आहे मुलाचा. देहेस्तिमौ सरुधिरे भीमतं त्यजत्वं, जाया सुतादिषु सदा ममता विमुञ्च. पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं, वैराग्यरागरसिको भुवि भवभक्तिनिष्ठः. वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः. पिताजी, रक्तामांसाच्या या शरीरावर असलेली आसक्ती सोडून द्या. आसक्ती रहित होणं म्हणजे जीवनामध्ये सुखाची सुरुवात आहे. खरा प्रपंच काय आणि खरा परमार्थ काय ऐका मायबाप. प्रपंच सोडा असं कोणत्याही संतांनी सांगितलेलं नाही. प्रपंच सोडा असं कोणीही सांगितलं नाही. तुम्ही हरिपाठ म्हणता ना, खरं सांगा बरं, हाऊ मेनी persons are there who take हरिपाठ in तांदूळवाडी डेली. इंग्रजीतला क्वेश्चन आहे पण मराठीत सांगतो आता. असे किती लोक आहेत तांदूळवाडी मध्ये की त्यांचा रोज हरिपाठाचा नियम आहे? प्लीज रेज युअर हँड्स. वाह, 1 2 3, पाठीमाग 3 6, अजून इतक्या मोठ्या मंडपात 6च, पलीकड 2 8. ओके, माझं काही चुकलं तर सांगा बरं. किती झाले? 8, आणखी 9,
किती आकडा आला? 9. अजून कोणी तिकडं पलीकडे आहे का? विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात कोणी आहे का? हात वर करा ना, म्हणजे मी मोजतो. बसलेल्यामध्ये फक्त 9 माणसं निघाली की जे रोज देवाचा हरिपाठ, पांडुरंगाचा, माऊलींचा हरिपाठ. तुम्ही दोघांनी हात वर केला. तुम्ही मंडपातच आहेत ना? मंडपाच्या बाहेर आहेत का? इकडचे 2-4 काही लोक असं वाटतं त्यांना की आपण घेतो काही सांगतही नाहीत, केलेला परमार्थ सांगू नये असंही काही लोकांचं असतं. चला 10-15 आकडा पकडला मी. 15 लोक हरिपाठ घेतात रोज. मग इतके काय जास्त आहेत का एवढ्या मोठ्या गावात? बरं, अजून काही 10-15 असतील. 20 माणसं आहेत समजा. 20 नाही, मी 30 पकडतो ना. आणि गावाची लोकसंख्या किती? 1300. बरोबर आहे का? 1300. 1500. 1500 लोकांचं गाव आहे आपलं. 1500 लोकांच्या गावामध्ये 150 जर पकडले तर 10% होतात. 1500 लोकांच्या गावात 150 लोकांनी जर हरिपाठ घेतला तर किती होतं प्रमाण? 10% होतं. आता हे आपली टक्केवारी किती निघते मला सांगा. 1500 लोकात 30 लोक हरिपाठ घेतात. तुम्ही टक्केवारी किती येते मला सांगा. माझं गणित कच्चं आहे जरा, मास्तर असून, पण तुम्ही मला सांगा. 30 लोक हरिपाठ घेतात तर हा हरिपाठ वाढला पाहिजे. सांगेन मी तुम्हाला. ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये हरी हा शब्द 108 वेळा आलेला आहे. पुन्हा मोजून बघा. हरी हा शब्द बसून तुम्ही वेळ ठरवा. 6ची ठरवा, 7ची ठरवा, 8ची ठरवा, जी पण वेळ असेल. हरिपाठाला 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनिटात सगळा हरिपाठ पूर्ण होतो. हे मी का सांगतोय? माऊलींच्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगातल्या 3ऱ्या कडव्यात एक प्रमाण आहे. माऊलींनी आपल्याला संसार सोडायला लावलेला नाही. माऊली काय म्हटले? बघा, आमच्या निळकंठ महाराजाची बी विकेट गेली डायरेक्ट 3रं कडवं म्हणल्यावर. देवाची द्वारी तेने मुक्तिचारी, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना, असोनी संसारी. काय सांगितलं इथं? असोनी संसारी. संसारात असा आत्मदेवाला गोकर्णाने केलेला उपदेश. आसक्ती सोडा, संसार सोडू नका. संसारावर असलेलं प्रेम सोडा. संसारावर असलेली आसक्ती सुटली रे सुटली की त्याचा संसार सोन्याचा झाल्याशिवाय राहत नाही. माऊलींचा संसार कसा झाला हो? अवघाची संसार सुखाचा करीन. तिथे संसार शब्दाचा अर्थ आहे हे अवघ विश्व मी काय करील? सुखरूप करील. जेव्हा संसारावरची माणसाची आसक्ती सुटते. देहेस्तिमंस रुधिरे भीमतिं त्यजत्वं. ही आसक्ती सोडून द्या आणि वैराग्य राग रसिक बना. आत्मदेवाने घर सोडलं, आपल्या मुक्तीचा मार्ग प्राप्त केला. आईचा मृत्यू झाला. धुंदुकारी मात्र आता बेफाम बनला. आई वडील गेल्यानंतर या गोकर्ण महाराजांनी संपूर्ण देशाची तीर्थयात्रा करायला प्रारंभ केला. धुंदुकारीवर आता कोणाचंही नियंत्रण राहिलं नाही. असलं नसलेलं सगळं धन त्याने स्त्रियांच्या घशामध्ये घातलं. आता प्रत्येक गोष्ट त्या स्त्रिया त्याच्याकडून घेऊ लागल्या. पाहता पाहता धुंदुकारी चोर बनला, अट्टल चोर बनला. कधी इकडे चोरी कर, कधी तिकडे चोरी कर. एके दिवशी चोरी करता करता राजाच्या राजवाड्यामध्ये धुंदुकारीने चोरी केली. राजद्रव्य चोरून आणलं. पंचवेशांच्या लक्षात आलं की हे द्रव्य राजद्रव्य आहे. जर इथपर्यंत शोधत सैनिक आले तर आपल्या सुद्धा प्राणाला आपल्याला मुकावं लागेल. या 5 जणींनी त्या धुंदुकारीला पलंगाला बांधून टाकलं. हातपाय बांधले. जळते निखारे त्याच्या मुखामध्ये टाकले आणि जळते निखारे टाकून धुंदुकारीचा मृत्यू झाला.
धुंदुकारी वासना ठेवून मेला, असा जो वासना शिल्लक ठेवून मरतो त्याची सद्गती होत नाही. जेव्हा धुंदुकारीचा मृत्यू झाला, गया क्षेत्राच्या ठिकाणी गोकर्ण महाराज होते. गोकर्णाला विचित्र स्वप्न पडू लागले. लक्षात आलं की आपला भाऊ सुद्धा मृत्यू पावलेला आहे. गयेला श्राद्ध घातलं पण तरी सुद्धा या धुंदुकारीचा उद्धार झाला नाही. घरी यात्रा पूर्ण करून आल्यानंतर चित्र विचित्र आवाज कानावर येऊ लागले. अधिमंत्रित केलेलं जल शिंपडलं आणि तेव्हा धुंदुकारी बोलू लागला, गोकर्णा, मला या नरक यातनांमधून सोडव रे, खूप त्रास होतो. मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राण, ओढाळ सापडे जैसे धन्या, चोर यातना धरिजे. तो मायबाप केलेल्या कर्माचा हिशोब द्यावाच लागतो. तुम्ही सत्कर्म केलं तरी हिशोब घेतला जातो आणि दुष्कर्म केलं तरी हिशोब घेतला जातो. या जगात कदाचित सगळं जमून जाईल. इथे केलेलं पाप तुम्ही करत असताना कदाचित तुम्हाला काही शिक्षा होणार नाही, पण सांगू, नियतीचा हिशोब कोणालाही चुकलेला नाही. अच्छा करोगे अच्छा भुगतोगे. चांगलं कराल चांगलं फळ मिळेल, बुरा करोगे बुरा भी भुगतना पडेगा. सगळ्या कर्माचा हिशोबन ऐका ना, तिथे कॅल्क्युलेशन मध्ये कसलीही गफलत होत नाही. तिथे टेबला खालून टेबलावरून पैसा चालत नाही. तिथे वशिला चालत नाही. तुमचं अकाउंट ओपन केलं जातं आणि त्या अकाउंटला पुण्याचा मार्ग किती आहे आणि पापाची कमाई किती आहे, पाप किती केलंय त्यानुसार तप्त भूमी ज्वाळ लोळविती, मारिती तोडीती झोडीती निष्ठूर. त्याला पुन्हा तिथं दया नाही. आणि म्हणून धुंदुकारीला त्रास आहे. भाई इससे बचा लो मुझे. श्रावण महिना आहे पवित्र, आणि पवित्र श्रावण महिन्यामध्ये गोकर्ण महाराज श्रीमद भागवत कथेचं आयोजन करतात, जे आपण समस्त ग्रामस्थांनी आयोजन केलं. श्रावण मासासारख्या पवित्र मासामध्ये संपूर्ण गावाला निमंत्रण देऊन संपूर्ण गाव कथेसाठी गोकर्ण महाराज स्वतः कथा सांगतायत. कृष्ण कन्हैयाची अवर्णनीय अशी ही कथा. त्या धुंदुकारीचा प्रवेश झाला. धुंदुकारी 7 बाशाच्या कामट्यामध्ये वेळूच्या काठीमध्ये प्रविष्ट झाला. पहिल्या दिवसाची कथा श्रवण केली, पहिलं कांड फुटलं. दुसऱ्या दिवसाची कथा, दुसरं, 3, 4, 5, 6, 7 दिवसाची कथा श्रवण करून 7 कांडे स्फोट झाले, फुटले गेले आणि त्यातून या धुंदुकारीचा उद्धार झाला. अत्यंत पापी माणसाचाही उद्धार ज्या कथेच्या श्रवणाने होतो, अशी ही दिव्य कथा म्हणजेच श्रीमद भागवत कथा आहे. श्रीमद भागवताच्या महात्म्याचं चिंतन आपण केलेलं आहे. आज थोडा कथा सुरू करायला विलंब झाला. या अनुषंगाने आपण अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आरती घेऊन थांबणार आहोत, कारण त्यानंतर हरिपाठ आहे. हरिपाठ झाल्याच्या नंतर पुन्हा कीर्तन सेवा आणि माणसांची भोजनं सुद्धा आहेत. आदरणीय गणेश महाराजांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या सगळ्या सेवा असल्यामुळे अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण थांबणार आहोत. तर भगवान कृष्ण कन्हैयाचं हे चिंतन खूप मोठ्या आनंदाने आपल्याला श्रवण करायचंय. उद्या भरपूर अशी कथा होईल. बरोबर 1:30 वाजताच आपण या सभा मंडपामध्ये एकत्रित येणार आहोत.